व्हिडिओ बघत असलेल्या प्रत्येकाला महाप्रपंचतर्फे तेजस तुंगारचा सप्रेम जय शिवराय, सप्रेम जय श्रीराम. उघड्यापाशी नागडं गेलं, हिवानं कुडकुडून मेलं. वाण नाही पण गुण लागला, अशा अनेक म्हणी आहेत आपल्यासाठी. आणि काही लोकांसाठी या म्हणी बनलेल्या आहेत हे त्यांच्या आचरणावरून, त्यांच्या वागण्यावरून, बोलण्यावरून लगेच जाणवतं आणि सिद्ध देखील होतं. आता बघा ना तुम्ही, ममता बॅनर्जीला उद्धव ठाकरेची लागण झालेली आहे. ज्याप्रमाणे उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांना, पदाधिकाऱ्यांना धमक्या दिल्या, पोलिसांना धमक्या दिल्या, तशाच धमक्या या ममता बॅनर्जी यांनी देखील दिलेल्या आहेत. ममता बॅनर्जी तर म्हटलेल्या आहेत की तुम्ही जर निवडणुकीत नीट काम केलं नाही तर गाठ माझ्याशी आहे. मला तुमचं सगळं माहिती आहे, मला तुमची सगळी कुंडली माहिती आहे. तुम्ही कुठे राहता, तुमचं कुटुंब कुठे असतं, तुमची मुलं कोणत्या शाळेत जातात, मला सगळं माहिती आहे. तुम्ही जर नीट्स काम केलं नाही तर बघा मी नंतर काय करते. ते धमकी, ओपन धमकी देऊन टाकलेली आहे, जशी उद्धव ठाकरेंना दिली होती. सख्खे बहीण भाऊ शोधतात बघा हे दोघं एकमेकाला. आणि आता तर उद्धव ठाकरे यांनी वारे माप स्तुती चालू करून टाकलेली आहे. कोणाची? त्यांच्या ह्या बहिणीची, ममता बानूची. आम्ही दिदी म्हणत नाही त्यांना, ममता बानूच म्हणणार, कारण ती बानूच आहे. आता उद्धव ठाकरे यांची अशी काय लाचारी असेल की त्यांना ममताचे गुण गावे लागतायत? काय असू शकतं बरं ह्यामागे गणित? तुम्हाला काय वाटतं? ह्या मागे फक्त एकच गणित आहे, ते म्हणजे मोदी द्वेषाची कावीळ. एखाद्या माणसाला जेव्हा कावीळ होतो ना, तेव्हा त्याला सगळं जग कसं पिवळं 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 दिसायला लागतं. तसं उद्धव ठाकरेंचं झालेलं आहे, उद्धव सेनेचं झालेलं आहे, उबाठा गटाचं झालेलं आहे. तसं जळी स्थळी काष्ठी पाषाणी यांना फक्त मोदी 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 दिसायला लागलेत, फडणवीस दिसायला लागलेत, भाजप दिसायला लागली आहे. आणि द्वेष इतका पराकोटीचा झालेला आहे की जे कोणी नरेंद्र मोदी, भारतीय जनता पक्ष यांच्या विरोधात असतील ते ह्यांना आपले सख्खे शेजारी वाटायला लागले, सख्खे वाटायला लागले, आपल्या कुटुंबातली व्यक्ती वाटायला लागले. हो, कारण तसंही उद्धव ठाकरे स्वतःला कुटुंब प्रमुख म्हणून घेतात ना. तर ह्या सगळ्या माजोरड्यांचा, या नालायकांचा कुटुंब प्रमुख बनण्यामध्ये त्यांना खूपच जास्त स्वारस्य आहे सध्या. म्हणूनच ममता बानूची वारेमाप स्तुती चालू आहे मित्रांनो. आता जे फोटो व्हिडिओ तुम्ही बघितले ते आपल्या परिवारातर्फे आपण कॅन्सरग्रस्त रुग्ण, शेतकरी, विद्यार्थी, आपले हिंदू माता बंधू भगिनी जे अडचणीत आहेत त्यांना आपण जी मदत करतोय, जी सेवा पुरवतोय त्याची झलक होती. आता मोठ्या प्रमाणावर आपल्याला वृक्षरोपण करायचं आहे. पाण्याच्या बाटल्या जशा विकत घेतो तसा ऑक्सिजन घ्यायचा नाही आहे. पुढच्या पिढीचं भवितव्य देखील घडवायचं आहे. म्हणून आपण मोठ्या प्रमाणावर वृक्ष लावत आहोत. तुम्हाला फक्त रोपटं द्यायचंय, त्याची जबाबदारी घ्यायची आहे तुम्हाला. आपण मजूर लावलेले आहेत कामाला, वन विभाग आहे, आपण तज्ज्ञ लोक यामध्ये इन्व्हॉल्व्ह करत आहोत. आपण फक्त झाडे लावणार नाहीये, आपण झाडे जगवणार आहोत. त्यासाठी एक माणूस आपण अपॉइंट करणार आहोत, इव्हन केलेला सुद्धा आहे. तेव्हा मित्रांनो, आपल्या प्रियजनांच्या आठवणीसाठी, स्मृतीसाठी एक झाड नक्की लावूया. त्याला छान कुंपण करू. ज्याच्या आठवणीसाठी आपण हे लावतोय झाड, त्याच्या नावाची पाठी पण तिथे लावूया ना आपण. काय हरकत आहे? तेव्हा या सत्कर्मामध्ये, या पुण्यकर्मामध्ये आणि सामाजिक जबाबदारीमध्ये हिरिरीने सहभाग घ्या मित्रांनो. दिल्या गेलेल्या जीपे, फोनपे क्रमांकावर तुम्हाला जे योगदान द्यावं वाटतं ते निश्चितच द्या. ट्रान्झॅक्शनचा स्क्रीनशॉट व्हॉट्सअपवर टाका, म्हणजे आपल्याला त्याची रिसिप्ट पण बनवता येईल. प्रतीक्षा करतोय मित्रांनो, कारण मोठ्या प्रमाणावर आपल्याला वृक्षरोपण करायचं आहे. उद्धव ठाकरे यांनी ममता बानूची स्तुती गायला सुरुवात केलेली आहे. नुकताच एक कार्यक्रम झाला. त्या कार्यक्रमाच्या दरम्यान उद्धव ठाकरे यांनी भाषण ठोकलं. भाषण ठोकत असताना त्यांची गाडी लगेच घसरली नरेंद्र मोदींवर, भारतीय जनता पक्षावर, अमित शहांवर, देवेंद्र फडणवीसांवर. तेच ना, कावीळ झालेलाच आहे ना मोदी द्वेषाचा. आणि तिथे घसरल्यानंतर यांना अचानक आठवली ममता बानू.
पण ममता बानोचं कौतुक करत असताना आपण आपल्याच थोबाडीत मारून घेतोय हे ह्यांना जाणवलं सुद्धा नाही. आधी बघून घेऊया ममता बानोचं कौतुक करताना, तिचं गुणगान गाताना, स्तुती करताना, तिच्यावर स्तुती सुमन उधळताना उधोजीराव आपले उबाठा कोमटराव नेमकं काय बोललेले आहेत. तिकडे बंगालमध्ये एकटी महिला ममता बॅनर्जी जी वाघिणीसारखी लढते, जिंकल्याच पाहिजेत त्या एका महिलेला हरवण्यासाठी तो सुद्धा रवीश कुमारांचा तुम्ही व्हिडिओ बघा. जवळपास 2 लाखाच्या वरती सीआरपीएफचे जवान तिकडे उतरवलेत. म्हणजे मणिपूर जळत होतं तेव्हा 30,000 होते आणि बंगालमध्ये निवडणुका आहेत तिकडे 2 लाखाच्या वरती. म्हणजे काही तर म्हणतात साहेब ये तो कुछ नहीं 5 लाख तक जवान उतारे. मतदान करणार कसं, कोण करणार? जर फौजा बघितल्या नाक्यावर, कोण तुमची हिंमत आहे मतदानाला उतरायची? आणि उद्या यांनी जर का ठप्पे मारले आणि ममता बॅनर्जी हरल्या तर जितमया म्हणून पुन्हा तंगडी वरती करून नाचणार आहे. ही लोकशाही आहे. तर कोमटरावांचं म्हणणं असं आहे की ममता बानो या वाघिणीसारख्या लढतायत. मग तुम्हाला कोणी अडवलं होतं? तुम्ही शेळपटासारखे का लढले? विधानसभा, महानगरपालिका. कोमटरावांनी ममता बानोची स्तुती करणं म्हणजे शेळीने एखाद्याची पाठ थोपटण्यासारखं झालं. ते वाघीण तर आम्ही मानतच नाही ममता बानोला. हट, ती बाई म्हणून याच्या सुद्धा लायकीची नाहीये. थर्ड क्लास. ज्या बाईच्या डोक्यामध्ये डायरेक्ट ऍक्शन डे करायचा प्लॅन आहे ती सन्मानाची पात्र कशी असू शकते? तिचं कौतुक उद्धव सारखेच लोक करणार, दुसरं कोणी नाही करत. राहुल गांधींना जाऊन विचारा ना, एवढा पुळका आलाय उद्धव ठाकरेंना तर त्यांनी एक फोन करावा. भोंग्याने किंवा कोमटरावांनी एक फोन करावा राहुल गांधींना आणि ममताबद्दलचं काय मत आहे ते विचारावं. राहुल गांधी तर धडधडीत बोललेत ना. पप्पू बोलला, ममता बानोनं पश्चिम बंगालचा खेळखंडोबा करून ठेवलाय. कारखाने येऊ दिले नाहीत, फॅक्टऱ्या येऊ दिल्या नाहीत, इन्फ्रा उभं केलं नाही, रोजगार निर्मिती केलेली नाहीये, काहीच नाही. आणि त्याचा फायदा भाजपला होतोय असं डायरेक्ट बोललेलं आहे पप्पू. पप्पूला गॅरंटी आहे यावेळेस भारतीय जनता पक्ष, नरेंद्र मोदी काहीतरी करिश्मा करणार आहेत. बंगालमध्ये सत्ता बदल जर झाला तर घुसखोरांची काही खैर नाहीये. त्याच्यामुळे चढफड चालू आहे सध्या उद्धवजीरावांची सुद्धा. कारण ते तिकडे घुसतात, रोहिंग्या कलकत्त्यामध्ये, पश्चिम बंगालमध्ये काही दिवस तिथं वास्तव्य करतात. मग डुप्लिकेट कार्ड्स बनतात त्यांचे, आयडीज, आणि मग ते महाराष्ट्रात येतात. आणि हेच सगळे उद्धवजीरावांचे मतदार आहेत. मतदार यांना खुश करायचंय. या मतदारांना, या हिरव्या सापांना, घुसखोरांना, रोहिंग्यांना, यांना खुश करायचंय. म्हणून ही मस्करी केलीये उद्धवजीरावांनी, म्हणून ही चेष्टा केली त्यांनी ममता बानोचं कौतुक करण्याची. नाही तर काय गरज होती? ममता बानोचा आणि महाराष्ट्राचा संबंध काय? तर हा संबंध आहे. तिकडून घुसखोर रोहिंग्या हिरवे साप ती इकडे पाठवते मतदानासाठी. राज ठाकरे म्हणतात आज जर बाळासाहेब असते तर त्यांना किती वाईट वाटलं असतं. वाईट वाटलं असतं, फोडून काढला असता उद्धवला सुद्धा. ही प्रताप बघून सगळे, कारण धगधगतं अग्निकुंड होतं ते हिंदुत्वाचं. हे कोण? रोहिंग्या पोचणारे सगळेजण. टिपूचं गुणगान गाणार, औरंगजेबाचं गुणगान गाणार आणि वर म्हणणार मला सांगा ना मी कुठे हिंदुत्व सोडलंय. ममता बानोला पाठिंबा तुम्ही देता, यातच सगळं आलं. तुम्ही तुमचं हिंदुत्व वेशीला टांगून आला आहात. ममता बानोचं एवढं कौतुक कशासाठी? तर त्याचं कारण मुळात हे आहे की हे मतदार जे आहेत महाराष्ट्रातले घुसखोर, हे खुश झाले पाहिजेत. म्हणजे पुढे चालून हे सगळे जण आपल्याला मतदान करतील. काय घाणेरडं राजकारण खेळतायत हे. ह्यांना एवढं सुद्धा कळत नाहीये की यामुळे पिढ्याच्या पिढ्या बर्बाद होणार आहेत. जी स्थिती पश्चिम बंगालची आहे
तशी अवस्था यांना महाराष्ट्राची करायची आहे. लाजा वाटल्या पाहिजेत या लोकांना, पण नाहीच. बेशरम आहेत सगळे. स्वतःची राजकीय पोळी भाजायची फक्त या लोकांना, कारण यांना माहिती आहे लंडनला मातोश्री 3 बांधून ठेवलेली आहे. समजा उद्या काही कमी जास्त झालं की लगेच चार्टर प्लेन पकडायचं, निघून जायचं, राहायचंच नाही या देशामध्ये, पलायन करायचं अराजक माजल्यावर. जसा मुंबईमध्ये पूर आलेला होता, पावसाचं पाणी साचलेलं होतं मुसळधार पावसामध्ये, तेव्हा जसं बापाला एकटं टाकून हे बायको पोरांसह हॉटेलवर निघून गेलेले होते ना, तसंच पळून जातील एक दिवस मातोश्री 3ला लंडनला. भरोसाच नाहीये या माणसाचा काही. राज ठाकरे सुद्धा हेच म्हटलेले की हा माणूस विश्वास ठेवण्याच्या लायकीचा नाही आहे. तरी सुद्धा आपल्याकडचे काही लोक केवळ आणि केवळ फक्त बाळासाहेबांकडे बघून या माणसाला मतदान करतात, याच्या गटाला मतदान करतात. नाही तर काहीच गरज नाहीये. मी तर म्हणतो 2029 पर्यंत हे अजून उघडे नागडे होणार आहेत. महिला विधेयक जे होतं, नारी शक्ती वंदन विधेयक, त्याला विरोध करून यांनी दाखवून दिलं की हे महिलांच्या विरोधात आहे, हे महिला विकासाच्या विरोधात आहे, महिला शक्तीच्या विरोधात आहे. आणि हे महागात पडणार आहे या सगळ्यांना. ममताला सुद्धा हे महागात पडणार आहे. उद्धवजी राव असं म्हणतात की नरेंद्र मोदी सरकारने SRPFचे 2 लाख जवान उतरवलेले पश्चिम बंगालमध्ये, मग मतदान कसं करायचं म्हणे. अरे मतदान सुरळीत व्हावं म्हणूनच ते जवान उतरवलेत तिथे. ते काही गोट्या खेळायला नाही आलेले, तिथे सुरक्षा प्रदान करायला आलेले आहेत. मात्र ममता बानो आणि हे आपले कोमटराव अफवा पसरवत आहेत की हे जे 2 लाख जवान आलेले तिकडे ते मारायसाठी आलेले आहेत म्हणे त्या लोकांना. ममता बानोच्या कार्यकर्त्यांना, त्यांच्या मतदारांना मारायला आलेत म्हणे हे बानू आणि उस्मानराव सांगतायत. उस्मानरावच आहेत हे खरं म्हणजे. आता कॉमन सेन्सची गोष्ट आहे, जी बाई ओपनली धमक्या देते हाणामारीच्या, ज्या बाईनं गेल्या इलेक्शन नंतर कितीतरी खून केलेले आहेत, दंगली घडवून आणलेल्या आहेत, ती आता पराभूत झाल्यानंतर किती नाटकं करेल, किती अराजक माजवेल. विचार करा. परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून सुरक्षा प्रदान करण्यात आलेली आहे पश्चिम बंगालला. सगळ्या प्रकारची काळजी घेण्यात आलेली आहे. मतदान सुरळीत व्हावं, हा त्यामागचा उद्देश आहे. SRPFचे जवान असे काही कोणावरही लाठी हल्ला करत बसत नाहीत, कोणालाही मारझोड करत नाहीत. ते काही वडापाव सैनिक नाही आहेत. कोणाचा डोळाच फोडला, कोणाला टक्कलच केलं, कोणाला घरात घुसून मारलं, हे असले धंदे नाही करत ते SRPFचे जवान. हे वडापाव सैनिक करत असतील. जेव्हा उद्धवजीराव, तुम्ही तुमचं मुंबई पुरतच बघा, पश्चिम बंगाल सोडून द्या. नरेंद्र मोदी, अमित शहा ते बघून घेतील काय करायचं ते. आणि तुम्ही पाठिंबा दिला म्हणून ममता बानू जिंकेल या भ्रमात राहू नका. एवढंच जर तुमचं राजकीय वजन आहे, का गेली मुंबई तुमच्या हातातून महानगरपालिका? का बरं महाराष्ट्रामध्ये तुमचा पोपट झालाय महानगरपालिकेमध्ये आणि विधानसभेमध्ये? याचं जरा सिंहावलोकन करा. जमलं तर, याची सवय तर नाहीच आहे म्हणा, पण जमलं तर सिंहावलोकन करावं. मग मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? ममता बॅनर्जीला पाठिंबा देऊन आपल्या उस्मानरावांनी, कोमटरावांनी खूप मोठा तीर मारलाय का? ह्यांच्या पाठिंब्यामुळे आता ममता जिंकून येणार आहे असं वाटतंय तुम्हाला? तुमचं ह्यावर काय स्पष्ट मत आहे हे कमेंटमध्ये निश्चित कळवा मित्रांनो. आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी नेहमीच उत्सुक असतो. आजपर्यंत आपण ज्या सेवा देत आलेलो आहोत समाजाप्रती, एक जबाबदार व्यक्ती म्हणून सामाजिक भावना जपत आपण ज्या सेवा देत आहोत, देणार आहोत, त्यामध्ये आणखी काही उपक्रम आपण ऍड करत आहोत. त्यातलाच एक उपक्रम म्हणजे वृक्षारोपण. मित्रांनो, आपल्या जवळच्या व्यक्तीसाठी, प्रियजनांसाठी, त्यांच्या स्मृती आठवणींसाठी एक झाड आपण निश्चितच लावू शकतो. आपल्याला वनविभाग मदत करतोय, अनेक जण मदत करत आहेत. जमिनीसाठी, पाण्यासाठी आपण मजूर लावलेले आहेत, खड्डे खणायसाठी, त्या झाडांची निगा राखण्यासाठी अपॉइंट केलेले आहेत लोक. खर्च अफाट आहे मित्रांनो, मान्य आहे, पण काळाची गरज ओळखून आपण हे पाऊल उचललेलं आहे.
कारण पाण्याच्या बाटल्यांसारख्या ऑक्सिजनच्या बाटल्या विकत घ्यायच्या नाहीयेत आपल्याला. पुढच्या पिढीचं भवितव्य आता आपल्या हातात आहे, म्हणून हे पाऊल उचलणं गरजेचं आहे. मित्रांनो, दिल्या गेलेल्या जीपे फोनपे क्रमांकावर आपल्या इच्छेनुसार मर्जीनुसार आपल्याला जे योगदान द्यावं वाटतंय ना, निश्चित द्या मित्रांनो. एक रुपया देखील लाख मोलाचा असतो आणि त्या एका रुपयाची व्हॅल्यू पण खूप मोठी असते. तेव्हा या सत्कर्मामध्ये प्रभू श्रीरामाचं नाव घेऊन पुढे या मित्रांनो. मोठी हरित क्रांती घडवूया, स्वतःचं आणि आपल्या पुढच्या पिढ्यांचं भविष्य बनवूया. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, कमेंट करा, महाप्रपंच चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय शिवराय, जय शंभूराजे, जय भवानी, जय जगदंब, भारत माता की जय, जय श्रीराम.